पहिला अभंग आहे देवाची बाई बाक्षणावरील बरी साखळी आहे बा. त्याचं कशात पण केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणाकडे नाथ महाराजांचा हरिपाठाचा आहे. त्याच्यात सुद्धा हाच विचार केल्यावर म्हणून नाथ महाराजांचा हरिपाठ हरीची आदासा बाबा जायचा जायचा हरिमुखे गातो त्याने मागवता असं सगळं सारखं जेव्हा हरी बोला व्यर्थात बोला. तसं एक सूत्र एक आहे, मनी अनेक पण दोरा किती असतो सगळ्याला घेऊन चाललं. दोऱ्याला महत्व आहे, दोरा तुटला तर सगळे म्हणी. पण मुक्तीप्रमाणे कोणता आहे? हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. पुण्याची घटना कोणाकडे त्याचा अधिकारी सांगितला देवाची देवाची दारी आहे. माझा मुख्य विषय कोणता आहे? नामकरणाचा आहे. जरी माणसाने ठेवलं असलं तरी पण मुळात कोणाचं आहे? मुळामध्ये परंपरेने चालत आलेलं आहे ना. आता हे तुमचे काही विकाराचे नाव असतात तर कोणी काही काही बरं का नावामध्ये आता ते रूढ होत चालले आपल्या ह्याच्यामध्ये. कोण करे तुझं काय नाव आहे म्हणलं तर रोशन. कोणाचं बायाची नाव काय नाव आहे काही असते घेत असते नाव आमचे न म्हणणं बरं नाही सांगा. पाश्चिमात्य पद्धती आहे. काय नाव आहे मला आमच्या नाव आईचं नाव काय आहे मला मम्मी. हे सगळे अलीकडे त्यालाच काय आलेलं आहे. आणि संतांची नावं देवाची नावं एकनाथ कोणी पोराचं नाव ठेवत. काय नाव आहे? आयुष आयुष. सगळी अशीच पद्धती आहे. कुठे संतांची नाव कुठे ठेवतात? देवाची नाव आपल्याजवळ संतांची नाव देवाची नाव. ज्ञानेश्वर हे नाव कोणाचं आहे? संतांचं नाव. तुकाराम हे नाव कोणाचं आहे? संतांचं आहे. विष्णू हे नाव कोणाचं आहे? देवाचं आहे. शंकर हे नाव कोणाचं आहे? पण आपल्या जगात देवाला फार महत्व आहे. देव शब्दाचा अर्थ आहे त्याच्यापासून सगळ्या उत्पत्ती होत असते. पण आणखी तो सर्वांचं प्रकाशन करतो. दिव्यता त्याच्या ठिकाणी आणि सगळ्याच काय करतो? प्रकाश. देव शब्दाला काय होतं? मग तसे पुष्कळ देव आहे क्रिया करून झालेले देवपदाला. बरं का मुळामध्ये ज्याच्यापासून हे सर्व सृष्टी उत्पन्न होते, ज्याच्यावर ते सगळं राहते, ज्याच्यातच विलीन होते त्याला देव असं म्हणा. मग हे त्याचे अवतार आहे सगळे. राम कृष्ण काय होईना ते अवताराला आले. मग सगुण रूपाने प्रगट व्हायचं असलं तर कुठेतरी अवतार घ्यावा लागेल ना. निर्गुणातून कुठे यायचं? कुठेतरी यावं लागेल. मग चांगल्या ठिकाणी चांगल्या त्या ठिकाणी जन्माला काय करतात? अवतार घेतात. दशरथाच्याच कोळ्यामध्ये काय होतं? पावन कवी. अयोध्यामध्ये का अवतीर्ण होतात? पुण्यभूमी आहे. मथुरेत भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण होतात. वासुदेव देवकीने काय केलेलं आहे? तप केलेलं आहे. मग तो देव या शब्दाचा अर्थ मग त्याची 1000 नाव आहे विष्णू सहस्त्र नावामध्ये. मग असा देव ज्याने विषय केला देवाचे द्वारे म्हणजे
देवाला काय हाड आहे, लाकडाचं द्वार आहे. हे दार आपण आपल्या सोयी करता लावायचं. जाऊया. देवाच्या नावामध्ये, देवाच्या गुणामध्ये, देवाच्या सर्व क्रियेमध्ये जो ज्याचा आणखी अंगीकार करेल त्याला फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात सोपं नाम जर काही असेल तर हरी हे नाव सर्वात, राम कृष्ण हरी वगैरे ही सोपी नाव आहे त्याच्यामध्ये. पण त्याला फल केवढा मोठा आहे असं आहे ना. फणसाचं झाड दिसेल लहान पण हे एवढं मोठं फण ते ईश्वराची लीला असते. शेंडाला नाही लागत ते हे कधी, कारण एवढं वजन कोण कसं आहे. फळ केवढं आहे, मोठं झाड आहे. एखादं वडाचं झाड असते बघा, हे मोठं झाड, फळ केवढं. एखादी गाय लहानची असते, दूध देते बघा काय करे, आणि एवढा मोठा हात ती काय दूध हे आहे का त्याच्यामध्ये. तर देवाचं नाव किती आहे, लहान आहे, पण फळ केवढं मोठं आहे. ते मुक्ती द्यावी, एकच मुक्ती नाही. साधनामध्ये काय, साधनामध्ये फक्त एकच मुक्ती प्राप्त होते, 4 मुक्ती प्राप्त होत नाही. पण देवाच्या नावामध्ये बदामचा शिरा खाल्ला तर ताकद येते, शक्ती वाढते, आणि चिवडा खाल्ला तर फक्त भूक जाते. त्याच्यात शक्ती कुठं आहे, काय त्याच्यात उलट भगवंताच्या नावात शक्ती किती आहे. त्याने मुक्तीचारी साधनामध्ये शक्ती आहे ना. अमृताचा एक थेंब जर पडला तरी अमर करून टाकतो माणसाला, अशी शक्ती आहे त्याने मुक्तीचारी. नाव मी सांगतो का, चौवेदी जाण शिष्याधिकार, 18 पुराण हरसी गाती. आम्ही सांगतो असं नव्हे, चौवेदी जाण शास्त्री, 18 पुराणे मंथनी, याच्यामध्ये सगळं भारतीय वाङ्मय येऊन गेलेलं. चौवेदी जाण शास्त्री, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, पुन्हा स्मृती असते. गीता वगैरे श्रुती नाही, स्मृती आहे. ज्याचा करता असतो त्याला काय म्हणायचं, स्मृती म्हणायचं. आणि ज्याचा करता निरपेक्ष आहे त्याला श्रुती असतात. त्याला कोणी करता नाही. ब्रह्मदेव सुद्धा त्याला करता होता, देवाने त्याला ते निरपेक्ष असं हे केलेलं आहे. त्या सर्वांचं मत कोण जाईल, तो वेदीचा अंशाच्या 18 पुराण मंथनी नाव येतात. एक भाग त्रिगुण आहे, सार निर्गुण असा, त्रिगुणासार निर्गुणासार. त्रिगुणात्म सर्व सृष्टी आहे ना, गुणाचे केलेले. सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती सम, भूमी राप नळ वायू, ही सर्व सृष्टी आहे ना, ही सगळी आसार आहे. सगळी त्रिगुणासार निर्गुण सारासार विचार एक अभंगामध्ये असं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. किंवा त्रिगुण आसार आहे, सार कोण आहे, फक्त एक निर्गुण आहे. भक्ती विना मुक्ती बोलले. योगयाग विधी म्हणजे सगळे बाजूला केले. योगयाग विधी नाही सिद्धी व्हायचं पाहिजे. एक अभंगामध्ये सर्व शक्ती आहे ना त्याच्यामध्ये. हरिपाठी नाही, अपुराच्या वाटे उजळल्या ठाई,
मोक्षरेखेला भाग्यवंताला सर्व जानकीला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी हरनामाची जोडी रामकृष्ण साधूच्या संगती तर योगयाग झालं योगयाग सिद्धी वाय सुपारी दम्मधर्म भावे देव नकडे संध्या गुरुविना तपेपणे जेवणे प्राप्त देवीने ज्ञानदेव सांगे साधूची संगती मग साधू म्हणजे काही चांगले गुण त्याच्या ठिकाणी असेल त्याला झाला साधू वरती कसा टेडमार ठेवला ज्याच्या ठिकाणी दैवी संपत्ती असेल तो साधू या पदाला दैवी यंत्र कृती तो साधू या पदाला काय होतं त्याच्या संगतीमध्ये संतांचे मनोमार्ग गती नाही केली सगळी आसुरी संपत्ती कोणाकडे असते सगळे दुष्टाचार्याकडे हे आहे ना त्याच्यामध्ये आसुरी संपत्ती एक जरी त्याचा दुर्गुण असला तो सगळ्या गुणाचा काय करतो तेव्हा एवढा मोठा तूप असू द्या त्याच्यात थोडं जरी राखेल पडलं तरी ते तूप राहत नाही का होते तूप कुठं राहतो म्हणजे त्याला हे करणं आणि एवढा मोठा राखेल असू दे तुम्ही त्याच्यात तुपाचा थेंब पडू दे तुम्ही राखेल कुठे तूप होत असते का तूप काय राहते ते होत नाही तात्पर्याची दुष्टांची संगती आहे देवावसेची स्त्रीची घडावी पैसे आवडते पाहिजे तेव्हा म्हटलेलं आहे देवावसेची चिंताची घडावी पैसे आवडते म्हणा देवा अखंड दया तुझी प्रीती मिळते मग एकच कामाला पृथ्वी पडवणे नाही मैं आनंदी पडला बोला काय ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम बोल सांगा कोठे आहे का म्हणजे सगळं संतांचा बाजार आहे माणसाला कृत्य व्हायचं असेल तरी आळंदी पंढरीला विसरू नये विसरू नये म्हणजे वारी विसरू वारी आलेली आहे ना ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम काय काही सौख्य आपण भजनाला जात नाही 400 पोरं असतात सगळ्या महाराष्ट्रात फिरले त्या भजन तुम्हाला मिळेल कीर्तने सुद्धा मस्त कीर्तनाला अभंग घेऊ का न घेऊ ते पोरं पाहिले की त्याचं अर्ध कीर्तन काय कुठं पहिलं सगळ्या क्लासेस बेरीज केली तर 400 विद्यार्थी जणावा जाती काय करे मग संतांच्या संघाची प्राप्त एक उदाहरण द्या हे घेतलं पर्वताप्रमाणे पातळ करणे वजले भरे किती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं म्हणलं किती पाप होते हिमालयासारखा जरी पापाचा पर्वताप्रमाणे वजले होणे काही पाप असे आहे की जे काय केले तरी सुद्धा कशाने त्याची विधी सांगितलेली आहे पण हरिनाम असं एक पाप आहे महामधनं जप कोटीच आहे हरिनामामध्ये जी पाप निवृत्तीची शक्ती आहे ती कोणत्याच साधनाकडे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ सांगितलेला आहे विष्णुवेने जप विष्णुवेने जप व्यर्थतेचे ज्ञान रामकृष्ण म्हणत आहे एक त्रिवेणी संगमी नामाची विनमुक्त होणार अवघडे आम्हाला पापी का म्हणतात तुम्ही इतकं चांगलं देवाचं नाव घेता का नाही नामाची विनमुक्त नाही याची भक्ती पती भक्त हरिसिंह भाग्य आमच्या दृष्टीने भाग्यवान नाही
भाग्यवंत मानवतो या शरण गेले तरले तर ती दादा तुकोबांनी सगळ्यांना मोडीत करून टाकला. असेल श्रीमंत, असेल बलवान, असेल ज्ञानवान, काही भक्ती करतो का? नाही. तर नाही द्यायची भक्ती पती अभक्त. म्हणजे भक्तीला किती किंमत दिली. कागद कसाही का असेल, आपण गव्हर्नमेंटचे सही असेल कागद फार चांगला आहे, तुकडे माल दिसो म्हणून तोची दैवाचा जाणे भक्ती झाली महाराज. एक 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 बघून आता शेवटचा बंधाचा सर्व सुख गोडी शाहीची जोडी रिकामार्थ घडी सुखाचा सर्व शब्दाला महत्व आहे. सर्व सुखाच्या पाठीमागे सर्व शब्द लावण्याचे कारण आहे. सर्व शब्दाला परमात्मा वाचक आहे. परमात्मा सुखाचं म्हणजे आहे. सर्व सुखाचे मग जे जे सुख आपल्याला भासत असते ते सुख त्या विषयाचं नसून कोणाचं आहे? हे तर आनंदच आहे. बरोबर. अन्य आणि होत आणि उपजीवनते परमात्मा सुखरूप आहे म्हणून आपण जगतो. तो जर सुखरूप नसतो तर आपण जगू नसतो. मग काय त्याचा अंश कुठे होतो? काल होऊन गेलं की आपलं सगळ्या पाण्याचं केंद्र कोण आहे? जे जे पाणी आहे ते मुळात कुठून आलेलं? तसं जो जो आनंद आहे तो मुळात कुठून आलेला आहे? परमात्मा आनंद रूप म्हणून आपल्याला काय मिळतं? समुद्रात पाणी आहे म्हणून आपल्याला काय मिळते? समुद्र कधी कोरडा पडत असतो का? कधी पडला आहे का? समुद्र को भरे कोण, असं चंद्र सूर्य को चलाए कोण, समुद्र को भरे कोण, पर्जन्याची आधारा कोण करी. कसंही पाणी वरून टाकल्यानंतर पडत असते काय एकदम धाडकन पडत असते टाकताना. बंडागामधून बरोबर धारा होतं. कोणीतरी धारा करणारा जरी दिसत नसला तरी काय केलं पाहिजे? समुद्राला आज्ञा केली म्हणते सांगतो, नाही तर उद्या मुंबई काय झाली असते. काठावर फिरायला गेला दिसत आपल्याला. त्याचा कोणीतरी नियामक असला. जसं विषाच महत्वाचा पडते विश्वची सूर्या विषाच अग्निश्च इंद्राचे मृत्यू धावती. त्याच्यामुळे ते काही संस्थेसारखं आहे का? आज नाही आलं पाठाला एक दिवस पाठ पडला तर पडला, तसं एक दिवस सूर्य मिळायला लागले. ते म्हणला वेळा नको वेळेवर कसायला पाहिजे. अजूनही सूर्य कसा वेळेवर होता वेळेवर माझी योजना कोणाची आहे? ईश्वराची आहे ना. म्हणून सर्व सुख सर्व नाम परमात्मा तोच की सद्रूप आहे. पुढे पुढे आनंद स्वरूप आहे. त्याच्या नरकात सच्चित आणि आनंदाचं विवरण करण्याचा तत्वज्ञानाचा ग्रंथ असतो. सगुण रूपाने आणखी सांगणारा जो ग्रंथ असतो त्याला पुराण म्हणत असतात. पुराणामध्ये तोच परमात्मा काय होत असतो? उगीच होत असतो की आपल्याला प्रार्थना करावी लागते. प्रार्थना करावी लागते ना. आजोपी संध्या तुम्ही रामजन्माचे अभंग बघायचे म्हणजे बाकीचे अभक्तांना माहित आहे. त्यामुळे देवा तुम्ही तिकडे झोपा काढता तर आमचे काय तुकडे महाराजांचा भजन होता. देर भय प्रभु क्यों नहीं आए, क्या भय कुंडा भी तुझे, कितनी गहू आहे कटणे. म्हणलं गायचा वध चाललेला आहे बघा, तुम्ही कुशाल झोपले. चांगलं नियम काय ना त्याच्या धाकाने सगळे काय करतात, कामे करत असतात. कोणीतरी ज्ञानवृत्व काय केलं पाहिजे, मानलंच पाहिजे. आकाश हे सर्वत्र असावे
पावके दहावे वर्षावे जणे पर्वती व्हायचं कानाचं समुद्री खान पृथ्वी भूती व्हावे आयचा जो समर्थ तो मी जगाचा आणि तोच किम स्वरूप आहे सर्व सुख गोडीच्या म्हणजे या सुखामध्ये किती दिवस रमायचं ना पेशुरामध्ये या सुखामध्ये परिणाम ताप संस्कार गुणवृत्ती विरोध असे दोष आहे परिणाम ताप संस्कार नाही काय विषय काय बदनात समज विषणाती बदनाती संस्कार रूपाने माणसाला बांधत असताना त्याला परिणाम विषेंद्रिय संयोगात येत परिणामी तर सुखम राजसम सुख यदग्रहाच्या अनुबंधाचे सुखम नाही का माणसाला माणसाचा विचार पडत असते दरोडे आपला रस्त्याने चालला होता मग एक दुसरे दरोड्यात होता नागडा चालला होता माझा आणि लोकातून चालला लोकातून बायातून चालला नागडा आता दुसरा दारोड्या आला तो म्हणायला लागला का थोडं लाज वाटते की नागडा चालला बाया लोकातून मग मला लागलं माझा धोतर तो देस तरी आपला धोतर सोडला धोतर सोडल्यानंतर मी नागडा झालो याच त्याला बांधला कोणी विसर पडला दाढी हे डगऱ्याच्या अनुभव जे कर्तव्य संसारचं कर्तव्याचं काय पडतंय विसर पडत असे असे नरदे आले नाही का मुख्य कर्तव्य जर कोण जाते ज्याने तू जोडसी नाही का नरदे विसर कशामुळे पडला विषयामुळे विषय सुख काय घातक आहे सदा विषयाचे जे सुख ते साध्यंतरी जाण त्याचा परिणाम ज्ञानामध्ये शहाणे माणसं कोणत्या क्रियेमध्ये एकदम प्रवृत्त होत नाही त्याचा परिणाम ओळखतात काय ओळखतात परिणाम आणि मग त्याच्यामध्ये काय होतात असं आहे हे काही की सांगितलं घ्या म्हटलं तोंडला याच्यामध्ये काय आहे विचार करत असतात मग संसाराचा विचार संतांनी करत असल्यामुळे संसारापासून ते संसारात राहिले नाही का संसारात लागू दिला नाही असोनी संसारी दिवे वेदशास्त्र भारी मी सगळ्या मग आमचा जो हरिपाठ आहे तो सामान्य नसून हरिपाठ कीर्ती मग केजरी गायत पाहिजे तपाते सामर्थ्य पिंड हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिवीन सौजन्य नेरे गाय नाम गुली तात्पर्य सगळं शेवटी एक तत्व काढलं पंचतत्व काढलं मग एक तत्व नाम जरी म्हणा आणि हरीचे करुणा सर्व सव्वीसही अभंगाचं तात्पर्य कशामुळे भगवंताच्या नावात ते एक बिजा आणि फळ हरीचे अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रकटे हृदयीच मूर्ती भावशुद्धी जाणून या भक्तिशास्त्रामध्ये सुंदर फल सगळी सांगितले भक्तिशास्त्राचं आहे ते आंबा खाता आंबट असतानाही गोड लागतं पिकल्यानंतरही गोड लागतं रस करून त्याला गोड लागतं म्हणलं काही काही आहे की गोड आहे वगैरे तर हे काय की गोडायचं असते का ते मग येते गोड तसली साधन आहे हे काय की माणसाला हे होत असते की अगोदर कष्टदायक आहे गोड फल त्याला गोड आहे वाद नाही योगाला फल समाधी फल गोड आहे पण प्रारंभ आणि भगवत नामामध्ये प्रारंभ आहे चांगला मध्यम हे चांगला आणि शेवटही अमृत केव्हाही या गोडच लागणार त्यामुळे आणखी याच्यामध्ये कष्ट करत तुका म्हणे सोपे आहे शहाणा तुकडे
आणि आपली गोष्ट बिष्ट सांगत असतो. कोणीतरी सोमवारचा व्रत बाईने केलं, त्याच्या शास्त्री महाराज पुराणे जेवायला व्रताला आले. तिला वाटलं, म्हणलं व्रताला आले चांगली माणसं आहेत, शास्त्री बाबा जेवायला आमंत्रण दिलं. म्हणले महाराज उद्या सोमवार आमच्याकडे, सोमवार सोडण्याकरता काय करायचं. पुराणे बोलत सांगितलं, म्हटलं कशाला बाणगडीत पडता द्या. बाईने पाय धरले. जोपर्यंत कबूल करत नाही तोपर्यंत पाय काय करत नाही. बरं लागले येतो. म्हणलं तुम्हाला काय आवडते. म्हणलं ते जे कराल ते आवडते. जाय नाही म्हणाला, तुमच्या आवडीचा पदार्थ काय करा. आणि भारतीय संस्कृती आहे, तुमच्या आवडीचा काय करा. एखाद्या डायबिटीसवाल्या माणसाला जेवायला आमंत्रण द्यायचं, त्याच्या आवडीची वासंती करायची. जाऊ द्या, ते बासुंदीला फार महत्व आलेलं आहे. शास्त्राचं आहे बघा, कोणाला आवडत नाही. अधिक काळ गेला की ते पदार्थातला अवयव तसे राहत नाही. आहे का नाही. 17व्या अध्यायामध्ये आणि बासुंदी कधी केली आहे तिथे. आता फ्रीज मध्ये ठेवून ठेव, आणि त्याच्यामध्ये असलेला त्या गोडीमुळे माणसा त्याच्यात काय घटक आहे कळत नाही. मग काही माणसाला किती प्रयत्न करते, असं बोट लावता. म्हणजे परत बासुंदीचं जेवण होतं, पण ते बासुंदीला हात लावत मग आपले एक बोट करतात, कारण तो काल बाह्य झालेली आहे. जाऊ द्या, आपलं काय भगवंताने जेवणाचा विचार केला. काय 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 जरूर विचार कर, त्याच्यावर आवडून. आता गत जीवन म्हणजे काय, त्याचा काय मोठा तत्व विचार आहे. आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती म्हणजे मला लाडू आवडते. बाईने आपले लाडू केले. पुराणे जेवायला विचारले, साहजिक कसं आहे. बाईने विचारलं, म्हणलं महाराज लाडू कसे झाले. म्हणला बाई जरा अधिक गोड असते बरं झालं. गोड आवडते की यांना डायबिटीस नसला पाहिजे. दुसऱ्या दिवशी आमंत्रण दिलं. पहिल्या दिवसापेक्षा आज लाडू मध्ये साखर काय घातली. थोडा विचारला शास्त्री महाराज लाडू कसे. मला जरा अधिक गोड असेल. पुन्हा बाईने आणखी साखर भरपूर घातली. पुन्हा विचारलं, पुन्हा नाही अधिक गोड. मनात म्हणायला लागले, म्हटलं ना काहीतरी डायबिटीस वगैरे काय. चौथ्या आमंत्रणाला असं आमंत्रण दिलं. बाईने लाडू केले. व्यक्ती स्वयंपाक कलेमध्ये निष्णात, PhD होते. केवळ साखरेचा काय केला, लाडू केला. आणि शास्त्री महाराजांना विचारलं, म्हणलं लाडू कसे झाले. म्हणलं बाई अधिक गोड असे तर बरं झालं. बाईने कपाळाला हात मारला. गोड करण्याची मर्यादा तेवढी पूर्ण होईल. त्याप्रमाणे भगवंताच्या नामात तुका म्हणे सोपे. याच्या पलीकडे सोपं सांगावं, त्या पलीकडे सोपं साधन म्हणा. सोपे साधनाची मर्यादा तुका म्हणे सोपे आणि शहाणात झाली. इतकं सोपं साधनाचं भय. उभ्याने गाता उभा नारायण आणि करिता कीर्तन. बस झोपेत असताना सुद्धा चिंतन, कोणत्याही अवस्थेमध्ये चिंतनाला खंड होईल. याच्याकरता एक वाणी नावाचा तत्व देवाने दिलेला. मनुष्य देवाला वाणी आहे. जय गई माझे वाचन गुण, नावाबीन मोक जीवा नव्हे कर. वाणी पवित्र तो देव वाणी पुण्यवंत. असे
सर्व आम्ही ऐकून आहोत. सर्व एकच संत एकांती बसले. कलियुगाच्या लोकांचा उद्धार होण्याकरता कोणतं साधन द्या. नाम शोध सर नाम घाले ते हरीचे नाम सर्व संतांनी. नामाच्या बाबतीमध्ये सर्व संतांची एक वाक्य आहे. म्हणजे तुकोबाई किती पण नाम परवांग आहे नाही का. ब्रह्मद्वारीची या देहाचा विठ्ठल म्हणून कार्य पडवणी जाईन विठ्ठल विचारी बा रत्मादेव विठ्ठल मस्तकी ठेवला नाही का. सकळ मंगळ निधींचे विठ्ठल नामाचे म्हणून एक तत्पनाम जरी म्हणा शेवटी सर्व सांगितलं गेलं. तिचे नाव आहे सर्व सुख गोडी शाहीसाठी रिकामा अर्ध घडी राहू नको. ज्ञानेश्वर महाराजांना मनुष्य हातातलेल्या आयुष्याची किंमत कळालेली असली म्हणून रिकामा पूर्ण घडी राहू नको अर्ध घडी. कारण एक कोटी सुवर्ण जरी दिलं तरी हे कनेक्शन सुद्धा मिळत नाही इतकं महत्व. खरं नरद्याच्या बाबतीमध्ये मिळून आहे पण मिळून गेला त्याचा उपयोग करता आला पाहिजे. याची किंमतच होऊ शकत नाही. ते काही का अवयवाची किंमत होते काही फॅक्टरीमध्येच नाही राहत. डोळ्याची किंमत काय कोणाला विचारा आंधळ्याला विचारा. कानाची किंमत काय आहे. वाणीची किंमत काय आहे त्याला वाणी आहे असं आहे ना. एखाद्या गाईवर काठी कानकी सुळ चाडत असतो. गाईला दुःख नाही का सांगता येते का. ते तुमच्या त्याचे पंढरपूरला गेल्यानंतर टांगे असतात. ते घोडाचा रोडका असते टांग्यामध्ये बसा बसा बरं का. म्हटलं दुसरीकडे आता भरता की तरी बसा ते घोडं वाकून जाते आणि तरी भरून काय करतो हालतो. म्हणजे अर्थी दुःखच काय मनुष्य देहामध्ये वाणी असल्यामुळे दुःख सांगता येतं. इतर देहामध्ये दुःख आहे पण काय करता येत नाही सांगता. कुत्र्यालाही सुद्धा भूक लागते ना आपल्यालाही भूक लागते. आपण वाडा म्हणत असतो कुत्रा दगड मारला ते दारावर उभा आहे पाहत आहे त्या अर्थी त्याला खायला तुकडा फेका की तुम्ही सावध जाता बघा. म्हणून वाणीचा उपयोग घे घे माझे वाची मूळ नाव विठोबाचे सगळ्या इंद्रियांचा ज्ञानेश्वर आहे. निजवृत्ती काढी सर्व माया सोडी निंद्या सोडी पण साधन कोणचे का तीर्थी व्रत धरी रे करून आणि शांती दया पावणार हरी करी. या साधनाच्यामुळे परमात्म्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. दया क्षमा तीर्थव्रत धरी रे करून शांती क्षमा पावणार. जसा पाहुणा आणखी न बोलावला आणि सुद्धा आणखी जसा पाहुणचारा करता येत असतो त्याप्रमाणे बोलावलं नाही तरी सुद्धा पाहुणा तुकोबराच्याकडे नाही का आपल्या इकडे पाहुणा येत असतो पण कधी द्या झालेली आणि काय पण न्याय असेल तर त्याला नेण्याकरता कोणाचा देव भाऊ नाही घराचे काय याला भाग्याचा माझा. हे सगळे संतांनी सगळ्या प्रकारचा आनंद उडरे उडरे कावन तुझे पाहुणे पंढरी राव देवाला बघा. आपल्या घरी पाहुणा चोरी केल्यामुळे आणि आपल्याला जे दुःख भोगावं लागतं ना ते मागच्या जन्माचं फळ आहे. या जन्मात तर आपण काही केलं नाही काही रोग आले करून बरं. एखादा मनुष्य काळजी घेत नाही म्हणून त्याला रोग झाला असून मान्य आहे माणसाला. पण ज्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही वागण्यात तत्परता आहे सगळे नियम पाळतो तरी रोग झाल्याशिवाय मग कोणामुळे याचा जन्माचा
मानवच लागत. तुमचे स्पष्ट सांगतात ना, कोणातरी बाहेर या पोरगा त्याला चर्मरोग झाला, मग डॉक्टरने सांगितलेला गुळखाना बंद करायचे. मग गुळखाना काय केला, बंद केला तरी रोग का होईना. पुन्हा डॉक्टरला विचारलं, म्हणलं अहो म्हणजे गुळ तू अजिबात 2 महिने झाले काही खात नाही, तरी चर्मरोग का जात नाही. तो म्हणायला लागले, म्हणे या जन्मातला उपाय आहे, पण हे जी मागच्या जन्मातला म्हटलं हा रोग आहे. मागच्या जन्मातलं या जन्मामध्ये काय करा, पण कर्मविचारामध्ये सांगितलंय संचित जाऊन शुद्ध करा. कर्म करण्याच्या अगोदर विचार करा. एकदा कर्म झाल्यानंतर किती मोठा मनुष्य असू द्या, त्याचं फळ भोगल्याशिवाय राहा. निजवृत्ती काढी सर्व तीर्थीवृत्ती व्हाव देव. तीर्थाचा व्रताचा निश्चित केलेला आहे का, सगळ्यामध्ये श्रेष्ठ व्रत कोणतं आहे? सर्व व्रतांचा राजा जर कोणता असेल तर एकादशी व्रत आहे. त्याचं फार वर्णन केलेलं आहे. त्या आचरल्या जात नाही हे पडलं. त्या व्रताची सुरुवात दशमीला एक ढोकलं, पुढे निर्जला एकादशी करायची आणि द्वादशीला साधन द्वादशी म्हणतात. अंबरीच्या कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद. एका व्रतामध्ये काय शक्ती आहे, एवढा मोठा आणखी तुमचे विश्वामित्र आहे. भगवान श्रीकृष्णाचा गुरु कोण आहे? नाही. अंबरीश राजाला शाप दिला. आता वेगळ्या व्रतामुळे दुर्वास मागे पडला का, तो वेळेवर त्याला नाही ना, थोडा वेळ लागला. यांनी द्वादशी व्रत सोडलं. मला ना येताना व्रत सोडलं कसं, नावाच मुळामध्ये दुर्वास म्हणून काय त्याच्या पाठीमागे काय लावली कृत्याला. जरी अंबरीशाने प्रार्थना केली तर देवाने सुदर्शन चक्र सोडलं. अगदी कृत्य काय झाली, कोणाच्या पाठीमागे लागली, दुर्वासाच्या. एका व्रतामध्ये काय आहे शक्ती आहे. अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद त्याने परमानंद. एकादशी नव्हे व्रत जाणा वैकुंठीचा पंथ वारकरी संप्रदायामध्ये. एका ठिकाणी होतं बोवाचं कीर्तन होतं आणि ते एकादशीला होतं. मग ज्याने कीर्तन करायचं, मग तिथला मुख्य होता त्यांचा महाराज येणार आहे कीर्तनकार. एकादशी आहे, त्यांच्या फराळाची काय करायची, त्यांचा अगोदर आल्यावर स्वागत करायचं सगळे करायचं. बरं आहे म्हणायला लागली, आनंदाची गोष्ट. मग एकादशीचा दिवस आले, महाराजाने त्यांच्या फराळाचं सगळं सांगितलं. ते म्हणायला लागले मी एकादशी काही करीत नाही, जेवण. महाराजांनी विचारलं, म्हटलं का ते आजचे कीर्तन करायले त्यांचे जे एकादशीच्या फराळाची नाही म्हणले महाराज. महाराज म्हणले एकादशीचे काय फराळ द्यायचं, जेवण केलं की म्हणले. माझं मुख्य होता त्याच्यातला, त्याने सांगितलं की म्हणले त्या महाराजाला सांगा श्रोता व्हा तुम्ही. काय व्हा, वक्ता होऊ नका, काय होऊ नका. मग म्हणलं कोणालाही कीर्तनचं करायला सांगा, तर त्यांना सांगा तुम्ही काय व्हा. आज सकाळच्या पूर्वी माझ्याकडे कधी काय बिदागिरी वगैरे खर्च सगळ्याला द्यावं. आणि तुम्हाला ज्यांनी ते एकादशीला जेवण केलं होतं ना कीर्तनकारांनी,
ते म्हणजे तुम्हाला आमचे महाराज बोलावते, तो कसला जातो चुन पडायला. कीर्तन करतो कधी विधी पाळले पाहिजे. मग कीर्तन करण्याचा अधिकार कोणाला आहे? एखाद्याशी करीत नाही त्याचा अधिकार आहे. वारकरीचा हे 4 माणसं आहे म्हणून सांगता येते. बाकी ज्या गोष्टी काय काय आपले नियम आहेत असं आहे. जाऊ दे आपल्याला काही असं म्हणजे काय काही घराणे सेवा तुम्हाला कल्पना, वाचकाराच्या घराणा, देवकराच्या घराणा. तिथं म्हणजे आमच्या घरचा माणूस काय करून म्हटलं नाही. आमच्या घरच्या कुत्र्याला सुद्धा एखाद्याची जशी भाकर भेटत नाही. म्हणजे महाराज मला जन्मल्यापासूनच एका आम्हाला माळ घाला व्रत करा सांगण्याची आवश्यकता नाही. घराणंच आहे. देवकराचं घराणं, हाजरेकराचं घराणं. किती जरी झालं तरी वारीचा ही धारा आहे. आपल्यामुळे आहे का या लोकांच्यामुळे? आपण काय चुकलं तरी ते पाहतो वाच करायचे बघा. ज्या वेळेला दिंडी थांबेल त्यावेळेला थांबत होता. खरं ना ते किती पाऊस होऊ द्या काही ही धारा चालवणारे कोण आहे? आला निजवृत्ती गाडी सर्व माया जोडी. काही लोक म्हणतात व्रताचं काय केलेलं आहे, निषेध केलेला आहे. व्रताचं काय केलं आहे? ज्याचा त्याचा अधिकार असेल त्या सर्व माया थोडी इंद्रिया सोडी. इंद्रिय ही पशुरीच करतात. त्याने सुमारे नाम मंत्र जप कोटी जाईल बाप रामकृष्ण संकल्प. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया भावना ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती विज्ञान समाधी संजीवन. म्हणजे आम्हाला हे कोणा सांगितलेलं आहे? ते म्हणलं आहे नामस्मरणाचं समाधी संजीवन. संजीवन समाधी देण्याचं आणि व्रत कर्ज कोण जसे नामस्मरण आम्हाला निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी हा जो सगळा हरिपाठ सांगितला आमच्या मनाने सांगितला. इधर से आहे उधर दिया तिकडून आला आणि तुम्हाला काय ज्ञानेश्वर महाराज कोणते करतेपणा कधी आपल्याकडे घेत म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा हे बोलला विठ्ठल पंथाचा खरा बाप कोण आहे? आई वडील गावी तुम्हाला भकेचे दुःख निवृत्त करेल. मिष्टान्न ते भूक आणि संतांचे वचन वारी जन्म. इतका फरक आहे. जन्म मरण रूपी दुःख निवृत्त करण्याची शक्ती एका संताशिवाय आहे का पुन्हा? गुरुशिवाय आहे का पुन्हा? मग खरे जगाचे गुरु म्हणा किंवा आई वडील कोण आहे? तुम्ही संत माय बाप कृपावंतन काय नाही कधी कीर्तिवान. महाराष्ट्राचं भाग्य आहे. हे 2 दैवत प्राप्त झाले. सर्वच अधिकारी आहे. सर्वांच्या ह्याच्यामध्ये दोघांची नावं याचा कधी विसर करू शकत नाही. ते म्हणजे कोणता आहे? बस आहे ना एकाच इंद्रायणीच्या कडेला आहे. दोन्ही संत झाले. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आहे कोणाचा तिच्या कडेला आहे आणि तो कवर आहे पुढे आहे आणि नदी पुढे जाऊन मिळत आहे चंद्रभागेत. चंद्रभागेच्या तीरावर कोण आहे? भगवान परमात्मा आहे. महाराष्ट्रातलं भाग्य अपरिमित भाग्य आहे. एका नदीच्या कडेला आहे. काही वारकरी संप्रदायाचा ज्ञानदेवी रचला तुका झाला असे म्हणून ते वारीमध्ये किती लोक काय स्वागत होऊन राहिलेलं आहे. 750 वर्ष झाली ज्ञानेश्वर महाराज स्वागताकरता कमी पण आहे का वाढवून राहिलेलं आहे. याला म्हणतात खरी कीर्ती. नाही तर आपलं त्याच वर्षी त्याची कीर्ती होते. 20 वर्ष
तर 3 महापुरुष म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आता मानवी साम्राज्य निर्माण हिंदवी साम्राज्य निर्माण करणारा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्व जगाला आदरणीय प्रशंसनीय असणारे ज्ञानदेव तुकाराम. म्हणून महाराष्ट्राचा मंत्र आहे ज्ञानोबा तुकाराम. किती वर्ष झाली ज्ञानेश्वर महाराजांना, किती वर्ष झाली तुकोबारायांना, किती वर्ष झाली. मग त्यांच्या कार्याचा महाराष्ट्रीय जनतेला विसर पडलाय का? कीर्ती जशीचे आणि कुठपर्यंत राहणार. समाधी संजीवन हरिपाठ असे सोपं 27 अभंगाचा ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसाद आपल्याला दिलेला आहे. आपला अधिकार पाहून आणि हा ग्रंथ म्हटलेला हरिपाठ दारोकरशात चौथीचे म्हणलं एक अभंग एक ग्रंथ आहे. एक हरिपाठ म्हटलेला विष्णू सहस्त्रनामाचं पुण्य आहे. त्याच्यामुळे हरिपाठ आहे इथे हरी म्हणजे तो हा बाल सोबता करता सर्वांच्या करता नित्यपाठ कधी इंद्रायणी तिरी वय अधिकारी मोक्ष. नित्य हरिपाठ म्हणते वारकरी संप्रदायामध्ये बरं का. नाही कीर्तन झालेलं पण ते वारकरी हरिपाठ घेतल्याशिवाय इतका हरिपाठाला अनन्य साधारण आहे आणि सर्वसामान्याच्या करता आहे. असं आहे ना, 90च्या पुढचाही माणूस हरिपाठामध्ये नसतो. 5 वर्षाचं पोरे सुद्धा मग शेवटचा बघा ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी परंपरेने आलेलं ज्ञान आहे. आपल्या ह्याच्यामध्ये स्वतःप्रज्ञे म्हणतात ना, स्वतःप्रमाण म्हणतात. वेदाला कोणतं प्रमाण आहे? स्वतःप्रमाण. स्वतःप्रामाण्याचं मला स्वतःप्रामाण्य आला हरिपाठाला. ज्ञानेश्वर महाराजांनी वाङ्मयामध्ये तेवढी भर गाठलेली आहे. खरं मग प्रचलित वाङ्मय आहे. आणखी किती वाङ्मय असेल ते म्हणजे आपला अधिक वरून आपल्या हातात आहे. संतांच्या प्रमाणावरून 100 कोटी लोकांचा संकल्प कोणी केला? नामदेव राहिले. त्याच्यामध्ये आपल्याला 4000 अभंग मिळाले. मला इतका संकल्प द्या उरले ते शेवटी लावी. 96 कोटी अभंग झाले होते. 4 कोटी राहिले. मग 4 कोटी अभंग नामदेव महाराजांनी केले. आज किती आहे? 4000 आहे. मग काय ते झेपलं पाहिजे ना. मुंगीवरी वारण गजाचे म्हणून अभंगाची गाथा यावरून एवढाच वाङ्मय आहे. असं म्हणजे आपल्याला एवढंच का दिलं तर त्याच्यातही सुद्धा आता 4 कोटी अभंगाचं 4000ची गाथा आहे. सगळं सार 4000ची नाही का. सगळ्या संतांनी भजने मालिका निघाली, शॉर्टकट निघाली. काय भजनी मालिकामध्ये किती येतात? एवढ्यावरून तेवढ्याच अभंग यायचं आपल्याला अधिकार पडतोय. 100 कोटी रामायण कोणी केलेलं आहे? माझी एवढं वाङ्मय आहे का? नाही. मला संतांची वाणी आहे ती. हे काही अप्रमाण बोलत असेल. उरले ते शेवटीला अभंगाची संख्या सांगितलं 7 कोटी. 96 कोटी झाले. समाधी घेतलं 4 कोटी राहिले. 4 कोटी कोणी करे? नामदेवरायाकडे आले. आणि जे नामदेवरायाकडचं जे राहिलेलं आहे समाधीमध्ये बसले ते कोणाकडे आलं? नामदेव केले
आणि सगळे पांडुरंगी सांगितले काम भाऊ की प्रमाणाची संख्या आणि उरले ते शेवटी मला त्याच्यातून हरिपाठ निघालेला आहे. सगळं जेवढं वाङ्मय ज्ञानेश्वर महाराजांनी आणि तुम्हाला आम्हाला दिलं त्याचा सार कोणता सध्या हरिपाठ आहे. आता गोळ अभंग आहे. आता काय करायचं दुसरा हरिपाठ करायचा का? नाथ महाराजांचा हरिपाठ आहे. प्रसंगाला म्हणजे सांगू हरित्यादाचा हरिचा भाव जायचा त्याचा जन्म घेणे लागे हरिरूप झाले जाणे आरापले हरिरूप जाणे हरिरूप एखादे नारायण हरि बोला घरचा बोला सुंदर बोला. हे काय कीर्तन हे काय खाता समजा जेवढं काही ज्ञानेश्वर महाराजांनी होता शब्दामधले महत्व करण्याकरता नाथ महाराजांनी काय केलं? काही मूळच अभिप्राय आहे त्या गूढ अभिप्रायाचा उकल होण्याकरता नाथ महाराजांचा काय म्हणजे नाथ महाराजांनी जे भागवत केलं अभंग केले ज्ञानेश्वर महाराजांनी काही गुह्य म्हणून आणखी त्याचं स्पष्टीकरण नाथ महाराजांनी केलं. बऱ्याच आहे त्याचा उकल कोणत्या ह्याच्यामध्ये केला आहे? नाथ महाराजांचे. कारण ज्ञानेश्वरी सांगणारे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार नाथ महाराजांचा अवतार भिन्न नाही. ज्ञान नामयाचा एका ज्ञाने तुको आहे ज्ञान याचा एका ज्ञानेश्वर महाराजाचा जो अवतार आहे तोच नाथ महाराजांचा काय. नामदेवाचा अवतार कोण आहे? तुकाराम महाराज. तुकाराम जगद्गुरु तुका संप्रदाय सर्वात त्याचे चार आपले खांब आहे असे नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकोबराय नामदेव महाराज. हे महाराष्ट्रातलं काय दैवत आहे. माझं वारी आलेली आहे प्रसंगाला म्हणजे सांगू आपल्या मला इथं सांगू कुंडलिक वरदाज विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु जोग महाराज तुझे आता विश्वात्मके देवे देवा